पारंपरिक महाराष्ट्रीयन बाजेची वीण आणि तिचे महत्त्व यावर आधारित हा आपला आजचा झटपट ऑडिओ सारांश आहे. मऊ गाद्यांच्या आजच्या जमान्यात कुठेतरी हरवत चाललेली ही बाज म्हणजे फक्त झोपायचं साधन नाहीये, तर ती आपल्या ग्रामीण महाराष्ट्राची ओळख, मातीचा सुवास आणि मजबूत विणकामाची एक एकदम भारी शाश्वत कला आहे. पहिले बघूया बाजेची भक्कम पूर्वतयारी. बाजेसाठी कडुनिंब, सागवान किंवा बाभळीच्या लाकडाची भक्कम पण घाड म्हणतो. आजकाल ना लोखंडी पाईपही वापरतात आणि सोबत 2-3 इंच रुंद रंगीत सुती पट्ट्या लागतात. विणकाम सुरू करण्याआधी या दोरीचा पीळ किंवा गुंता काढणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्हीच विचार करा, हे घाड अगदी एखाद्या इमारतीचा पायासारखं असतं. पायाच भक्कम नसेल तर वरची सुंदर नक्षी फार काळ कशी टिकेल? दुसरे म्हणजे मुख्य विणकाम, ज्याला ताणा आणि बाणा म्हणतात. लांबीच्या बाजूने एकदम घट्ट ओढलेल्या दोऱ्या म्हणजे ताणा. हा ताणा जितका घट्ट, बाज तितकी जास्त काळ टिकते. आणि बाणा म्हणजे आडव्या गुंफलेल्या दोऱ्या, एक वर एक खाली अशी विणून मस्त चौकोनी किंवा लेहरदार नक्षी तयार होते. आता इथे तुम्हाला एक प्रश्न नक्कीच पडेल. आजकालच्या आधुनिक गाद्या काही वर्षातच दबून खराब होतात. मग ही सुती बाज वर्षानुवर्षे आपले दावण नावाचं एक भन्नाट तंत्र. बाजेच्या एका टोकाला साधारण 1 फूट जागा मुद्दाम सोडलेली असते, जिथे ही दावण असते. बाज वापरून थोडी सैल पडली ना की याच दावणीचे बोर ओढून ती पुन्हा अगदी नव्यासारखी कडक करता येते. ही दावण म्हणजे ना अगदी गिटारच्या ट्यूनरसारखी काम करते. जशी तार ओढून गिटार पुन्हा एकदम सुरेल होते, तशीच दावण ओढून बाज पुन्हा कडक आणि मजबूत होते. थोडक्यात सांगायचे तर भक्कम घाड, घट्ट विणलेला ताणाबाणा आणि दावण यासारख्या हुशार तंत्रातून साकारलेली ही पारंपरिक बाज केवळ एक आरामदायी बेड नसून पूर्वजांची माया जपणारी आणि आधुनिक फर्निचरलाही लाजवणारी एक अप्रतिम कलाकृती आहे.